AICTEची मान्यता नसल्यानं विश्वकर्मा क्रिएटिव्ह आय कॉलेजला फाईन आर्ट्सचा अभ्यासक्रम बंद करावा लागलाय। मात्र अशा प्रकारची मान्यता नसलेलं VIT हे एकमेव कॉलेज नसून आणखी 5 महाविद्यालयांमध्ये मान्यता नसताना फाईन आर्ट्स अभ्यासक्रम चालवला जात होता आणि त्यामुळे इथे शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आता निर्माण झालाय। चित्रकला, शिल्पकला अशा कलांचा औपचारिक शिक्षण देणाऱ्या कोर्सेसला फाईन आर्ट्स म्हटलं जातं। सावित्रीबाई फुले आणि पुणे विद्यापीठाच्या कक्षेत अशा प्रकारचे कोर्सेस चालवणारी एकूण 8 कॉलेजेस आहेत। त्यामध्ये सुमारे 500 ते 700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। फाईन आर्ट्सचा कोर्स चालवण्यासाठी विद्यापीठाबरोबरच AICTEची मान्यता आवश्यक असते, पण तशी मान्यता न घेता 6 कॉलेजेसमध्ये फाईन आर्ट्सचे कोर्सेस चालवले जात असल्याचे समोर आले। राज्यातील केवळ 9 महाविद्यालयांना कला संचालनालयानं आणि AICTEनं फाईन आर्ट्सच्या अभ्यासक्रमासाठी परवानगी दिलेली आहे, असं माहिती अधिकारात उघड झालंय। यात पुण्यातील केवळ 2 महाविद्यालयांचा समावेश आहे। त्यामुळे विश्वकर्मा क्रिएटिव्ह आर्ट कॉलेज बरोबरच इतर 5 महाविद्यालयातही ही कोर्सेस अवैधरित्या चालवले जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। भारती विद्यापीठ आणि DY पाटील कॉलेज जे पुणे विद्यापीठाला ॲफिलेटेड आहेत ते सर्व नियमाने हे प्रोसेस करत आहेत। मात्र विश्वकर्मा क्रिएटिव्ह आय कॉलेज, त्याच्यानंतर अभिनव कॉलेज, सूर्यदत्ता कॉलेज यासारखे कॉलेज सर्रास AICTEचे नियम धाब्यावरती बसून कामं करत आहेत की ज्यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या डिग्र्या अवैध झालेल्या आहेत। कोणत्याही महाविद्यालयाला परवानगी देताना तिथल्या फाईन आर्ट्सच्या अभ्यासक्रमासाठी AICTEची मान्यता घेण्याचे निर्देश शासनानं दिलेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील या यादीवरून मात्र AICTEची मान्यता नसलेल्या महाविद्यालयांना देखील या अभ्यासक्रमांसाठी संलग्नता दिल्याचं स्पष्ट होतंय। त्यामुळे संलग्नता देताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून हे नियम जाणून बुजून डावलले आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय। विश्वकर्मा क्रिएटिव्ह आय कॉलेजला आलेल्या नोटिसीबाबत विद्यापीठ प्रशासन मात्र अद्याप अनभिज्ञच आहे। त्यामुळे याबाबत अधिक माहिती घेण्याचं कारण सांगत या बाबतीत बोलण्यात विद्यापीठाकडून टाळाटाळ केली जाते। गेल्या काही वर्षांमध्ये कलाविषयक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसतोय। याचाच फायदा घेऊन अनेक महाविद्यालयात फाईन आर्ट्स, अप्लाइड आर्ट्स सारखे अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत। मात्र अशा अभ्यासक्रमासाठी परवानगी देताना त्यांची मान्यता पडताळून पाहणं ही जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची आहे। पण तसं न झाल्यानं आज त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होतोय आणि याला जबाबदार कोण असा प्रश्न विद्यार्थी विचारतात। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।